अकोला जिल्ह्यात काल रात्री पुन्हा अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। अकोला जिल्ह्यातील आणि तालुक्यातील काही गावांना गारपिटीसह पावसाचा फटका बसला। धामणगाव पणज इथं शेतशिवारात केळी पिकांचं मोठं नुकसान झाले। आधीच अवकाळी पावसानं संकटात सापडलेले केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या अवकाळीमुळे आसमानी संकटाला सामोरे गेले। अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। गारपिटीमुळे तोडणीवर आलेल्या केळी पिकाला जबर मार बसलाय। पावसासह वाऱ्यामुळे केळीची झाडं जमिनीवर कोसळली तर काही भागात केळी पिकं भुईसपाट झालीत। या भागात गेल्या काही दिवसात अवकाळीचा तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाखा बसलाय। दरम्यान संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। आम्ही पणज येथील शेतकरी असून आमचे शेत धामणगाव शिवारामध्ये आहे। काल सोमवार दिनांक 20 तारीख संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान वादळी वारा व गारपीट यामुळे आमच्या शेतीबागेचे पूर्णतः नुकसान झालेले आहे। या भागात सतत गारपीट होत आहे, तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला त्वरित मदत द्यावी ही शासनाला कळकळीची विनंती आहे। आम्ही लाखो रुपये लावून हे पीक उभं केलेलं आहे, पण आता आमचं हे गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे, तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला मदत द्यावी। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।